रेकॉर्ड करते. रेकॉर्ड नाही होऊ शकणार. तर चला सगळ्यांना धन्यवाद. मला परत ओंकार ध्यानही घ्यायचंय. थोडा उशीर झाला कारण काही फोन करत राहिले. काही नावं दिली नाहीत लोकांनी, का नाही दिली, कोणी जॉईन करून सोडून गेलं. तर अशा ह्याच्यात माझ्या एक लक्षात आलं, की आपला जो फिलॉसॉफी आहे, की निर्मल मन, निश्चल मन ह्याला नेहमी डोक्यात आणत चला. शंका आणली म्हणजे वायू तत्वात आपण डिसिजन घेतो. शंका आणली म्हणजे वायू तत्वात आपण असतो. तर हे आयुष्यात वायू तत्वात काही करायचं नाहीये. कारण वायू तत्वात केलं, तर काही आपल्याला फायदा केलं तरी होणार नाही. शंका घेऊन जॉइन झालं. उदाहरणार्थ आता मी नावं सांगत नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. पण कोणी लिहिलं, की मी यू-एस-एत आहे. माझं असं. का लिहायची गरज आहे तिथे? बघता येईल ना पुढे मीटिंग असणार आहे. मीटिंगला विचारा अशा शंका. आणि श्रद्धा मॅडम सारखं परत मीटिंगला पण येऊन त्यांनी बघायचा प्रयत्न केला. तसं का नाही सगळ्यांनी विचार करावा? की मॅडम आम्हाला जरा नीट डिटेल सांगा, मग आम्ही विचार करतो. असं. काहींनी मनातनंच अश्युम केलं. मला जमेल का? आणि मला प्रॉब्लेमच येईल का? कंपल्शन काही नाहीये बघा हे. हे सगळं सोशल ॲक्टिव्हिटी आहेत. सोशल ॲक्टिव्हिटी आपल्याला जमतात तशा, आपल्याला झेपतात तशा, आपल्याला जेव्हा जमेल तेव्हाच करायच्या आहेत. हा एक पॉइंट मी क्लिअर करते. काहींच्या मनात मग आता मी हो म्हणेल, नंतर नाही म्हटले तर कसं वाटतं ते? असे सोडून द्या. कारण सगळ्यांची ऊर्जा कशी आहे, कोण कशामुळे नाही म्हणतं, काय आहे हे सगळं मला आधीच माहिती आहे. त्यामुळं त्या भागाला काही अश्युम करायचं नाही. दुसरं असं, की एकटीने काहीच करायचं नाहीये. ग्रुप का केलाय? का तर ग्रुपमध्ये वर्क करायचं. याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असं आहे, की स्वतःची डेव्हलपमेंट. हे बघा, मी सगळं एकटी करू शकते. मी जर एखाद्या शाळेत राहिली उभी ना, मी आठवडाभर 7-7 तास घेऊ शकते सगळे सेशन. त्यामुळं असं काही नाहीये, की मला तुमचं एक सेशन तुम्ही घ्या, एक सेशन ते घ्या, अशी नीड आहे, असं काहीच नाहीये. माझं एक ऑब्जेक्टिव्ह असं होतं, की मी हे करणार आहे. मी करतच आहे ना. मी जातेच ना कॉलेजेसला, याला त्याला. पण मला असं वाटतं, की तुमच्या बऱ्याच लोकांना काहीतरी योगदान द्यायचंय, समाजसेवा करायची आहे, दुसऱ्यांसाठी काम करायचंय. पण एक कॉन्फिडन्स बिल्डअप नसतो, दिशा नसते. काय करू? कसं करू? काय करता येईल मला? कॉन्फिडन्स नसतो किंवा एक जवळ सपोर्ट असेल तर एक छान होतं ना, चला दोघी जणी जाऊ असं. तर हे मी विचार केला, की एक हेल्पिंग हँड देऊयात. तुम्हाला जर काम करायचं असेल सोशल, तर एक व्हॅल्यूच झाली ना ही तुम्हाला, की बाबा दुसऱ्यांसाठी काम करा, दुसऱ्यांसाठी काम करा. आता ह्याचं ऑब्जेक्टिव्ह पहिलं असं आहे, की आपली स्वतःची डेव्हलपमेंट यातून. पहिलं जसं की आता 3-4 फोन झाले. एका मॅडमनं म्हटलं, "स्वतःला काय हवंय ते विचारायचं." इथे आपण ध्यान शिक्षक म्हटलंय. पण नुसतं ध्यान शिक्षक असं काही नाहीये. तुम्हाला स्पष्टच सांगायचं झालं, तर आपला जो ज्ञानम सेंटरचा जो ड्राफ्ट आहे, तो वाचा तुम्ही. वेबसाईटवर सगळं आहे. तर ज्ञानम सेंटरमध्ये शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, कार्यालय, कंपन्या यांच्याशी एम-ओ-यूज असणार आहेत. एम-ओ-यू म्हणजे फायनान्शियल काही नाही तिथे. तिथे सुद्धा तुम्ही एम-ओ-यूचा ड्राफ्ट बघा. दिलं, दिलं, नाही दिलं, नाही दिलं असाच तो ड्राफ्ट केला होता. कारण शाळा, कॉलेजेस यांच्याकडे फायनान्स नसतो. हां, आता ह्याच्यामध्ये ते जे काम आहे, की ह्या लोकांशी आपल्याला काम करायचंय त्यांच्यासाठी पहिल्यांदा शिक्षक. शिक्षकाला विवंचना नाही आहेत का? आहेतच ना. ऑफिसर्सला कंपन्यांमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पासून वर्करपर्यंत सगळ्यांनाच समस्या आहेत. त्यामुळे कुठलंही सेक्टर, शाळाच असं नाही, कॉलेजेसच असं नाही, कंपनी, ऑफिस, कार्यालय काहीही. नुसतं शाळा म्हणताना का म्हटलं, की पहिलं प्रपोजल ते, की एक बाबा आपण शाळेत लगेच जाऊ शकतो म्हणून. पण असं काही नाहीये. तर ते लक्षात घ्या. ध्यानच आहे असंही काही नाहीये. ध्यानच आहे असंही काही नाहीये. सगळं तुम्हाला काय हवं ते. मला काय हवं ते असंही नाहीये. तर एखाद्याला म्हणून बघा आता तुम्हाला शिक्षण लिहायला सांगितलंय. उदाहरणार्थ याच्यातून ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते सांगते. पहिलं तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग.
पहिलं तुमचं क्लिन्झिंग किंवा पॅटर्न क्लिअरिंग, जाणं, मिसळणं, तोंडातनं बोललं, काही प्रेझेंट करणं, माहिती हे चक्र काम करायला लागतं. आणि या गोष्टी पहिल्या. पण दुसरं असं, की स्वतःचं शोधून काढणं, पोटेन्शियल काय आहे स्वतःचं. माझ्या हृदयाला काय आवडतं, जसं कोणाला काही आवडेल ना, ते शोधा ना या निमित्ताने. हेच करायचे असंही काही नाही. माझ्या हृदयाला काय करायला आवडेल? मला कुठे जायला आवडेल? शाळेत जायला आवडेल का गार्डनमध्ये जायला आवडेल? हास्य क्लबला सकाळी-सकाळी. मग तिथे मी पण माझ्या फेऱ्या मारेल. तिथे मी पण हसेल आणि मग त्या ह्याच्यात मी हे घेईल. काहीही ठेवा ना तुम्ही. मग ह्याला तुमचं शिक्षण आहे का महत्वाचं? काही महत्वाचं नाहीये. पण तिथे का विचारलं? एक जनरली एक बॅकग्राऊंड काय आहे? बरं समजा शिक्षण खूप नसेल तर कॉलेजमध्ये जाऊ शकणार नाही, शिक्षकांना करू शकणार नाही. पण टीम मेंबर तर होऊ शकाल. टीम मेंबर तर होऊ शकाल. मग शिक्षणाचीही इथे अट काही नाहीये. असं काही नाही की तुमचं शिक्षण पाहिजे. तुम्ही मुलांसाठी घेऊ शकता. तुम्ही कामवाल्यांसाठी घेऊ शकता. तुम्ही सोसायटीतल्या बायकांना बोलून घेऊ शकता. कशाला तिथे शिक्षण येणार आहे? अर्थात आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा, आपल्या आवडीनुसार करायचा आहे. त्यामुळे शिक्षणही महत्त्वाचं नाहीये. विचारलंय तिथे वेगळ्या गोष्टींसाठी विचारलंय. तर आज मी ग्रुप केलाय. बघून घ्या. ग्रुप माझ्या लेव्हलला मी केलाय. त्या ग्रुपला काही अर्थ नाहीये. एक ढोबळ तुम्हाला आता मीटिंगसाठी कळण्यासाठी, की 5 म्हणजे 1 मिनिटात मी केला आता शेवटी. मला वेळच नाही मिळाला मी एवढे 4-5 फोन करताना. जसं आपलं झालं ना 6चा कार्यक्रम, तसा चहा परत गरम करून घेतला. आला होता माझ्या टेबलवर. पण गरम करून घेतला आणि तसं 6 पासून हे सुरूच आहे. हं, तर आता महत्वाचं ते. एक ग्रुप झलक दाखवली तुम्हाला. कसा विचार करता येईल, की योग शिक्षक, योग टीचर वेगळे काढले. योग तर हा महत्त्वाचा भाग राहणारच आहे. कारण ध्यानाच्या आधीच आपल्या योगच्या स्टेप्स येतात. प्राणायाम येतो, ओंकार येतो, योग आहे. आणि तुम्ही जर एम-ओ-यूचा ड्राफ्ट वेबसाईटवर आहे. त्या ड्राफ्टमध्ये जरी बघितलं तर एक 30 विषय सुद्धा लिहून ठेवलेत मी. हे सगळं आधीचं ध्यानातनं आलेलं ड्राफ्ट आहे. आता मी थोडंसं माझं वर्किंग बदलतीये. माझं वर्किंग हे जे माझं पहिलं सेंटर आलेलं आहे पेपरवर ज्ञानम सेंटर, की शिक्षकांनाच घडवायचं. तिथल्या ऑफिसर्सलाच घडवायचं. आपोआप ते सगळं खाली सरकतं. समाज बदलायचा आहे. समाजाला काय दिलं पाहिजे, हे जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलं, तर घरात घडणारच आहे ते आपोआप. कारण घरातली मुलं विद्यार्थी आहेतच ना कुठल्या-कुठल्या. आपोआप घरात सगळं होणार आहे. म्हणजे हा विचारपूर्वक ते झालेलं आहे. त्यामुळे शिक्षक म्हणते, शिक्षकच असेल असं काही नाही. तर तिथे विषय पण आहेत. तर याच्यामध्ये हे योग रिलेटेड पहिलं म्हणून मग तो ग्रुप मी पहिला केलाय. मग ह्यांनी काय तेच घेतलं पाहिजे ना असंही काही नाही. तुमचीच चॉईस आहे. कंपल्शन कशाचंच नाहीये इथे. मग तुम्ही म्हटलं, "मी आहे बाबा योग टीचर, पण मला नाही आता योगात काम करायचं. मला आरोग्य करायला आवडेल." मग आरोग्यात तुम्ही व्हा. ग्रुप ग्रुप वाईजच करायचे असं काही नाहीये, की ध्यान तर ध्यानच मी घेईल, मी आरोग्य तर आरोग्यच घेईल, असंही काही नाहीये. पण एक कामाला सुरुवात करण्याआधी थॉट एक्सचेंज, विचार एक्सचेंज हे झालं पाहिजे. कारण तुम्हाला जेव्हा मी आयडिया विचारली होती, तर त्यातली एकही हुशार निघाली नाही. सगळ्यांना ध्यान शिक्षक म्हटलंय तरी ध्यान घेण्याच्याच कल्पनेने लिहितात तुम्ही. बाकीच्यांनी तर काही लिहिलंच नाही. दोघी-दोघींनीच लिहिलं. म्हणजे या विचारशक्ती सुद्धा तुमच्या त्याला एक ट्रेनिंग मिळणार आहे. विचारशक्तींनाच ट्रेनिंग मिळणार आहे. कारण माझ्या ट्रेनिंगमधनं तुमचीच जडण-घडण घडणार आहे. झालं ते विषय शिकून झालं. पण इथे ॲक्चुअल बाकीचे तुमचे स्किल्स डेव्हलप होणार आहेत लक्षात घ्या. पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. आपली पॅशन हृदयाला काय हवंय, कसं शोधायचं ते कळणार आहे. मला वेळ नाही, मी नोकरी करते, मी हे करते, असं ह्याला काहीच नाहीये. आपल्याला रविवारी करायचं, शनिवारी काय आणि करायचंच आहे. त्याच वेळेला जायचंय असंही काही नाही. महिन्यातनं एकदा जायचंय असंही नाहीये. आठवड्यातनं काहीच डिफाईन नाहीये. भले 6 महिन्यातनं एकदा जायची वेळ येईल. पहिलं आपलं ट्रेनिंग तर घेऊ. हे तर महत्वाचं आहे. तर या गोष्टी सगळ्या क्लिअर मी केल्या. आता तुमच्या काही शंका आहेत का बघा, मग पुढचं बोलते. कारण हे थोडंसं रेकॉर्डिंग करते. मग रेकॉर्डिंग बंद करून बोलते. तुमच्या काही शंका आहेत का?
हा मॅडम, मला विचारायचं होतं. हा बोला हर्षा ना. माझी. हा. हम्म. आता हे जे तुम्ही आता आपण ग्रुप केलेले आहेत 5 काही ते हम्म. प्रकारचे. तर मग आता आम्हाला ह्यातलं सगळ्याचं ट्रेनिंग मिळणार आणि मग ह्याच्यामधनं आम्हाला जे आहे ते ट्रेनिंग आम्ही सगळ्याचं करायचंय. मिळणार. हां, हां. ट्रेनिंग ठीक. सगळ्याचं मिळणार. पण हां, ठीक. ट्रेनिंग घेता घेता आता मी कसा विचार केला ते सांगायचं राहिलं, की माझा ऑब्जेक्टिव्ह असा आहे, की तुमचं स्वत्व डेव्हलप करणं. तुमची पॅशन तुम्हाला कळवणं आणि तुमचं जर काही काम सुरू होत असेल, तर तेही होणं या निमित्ताने. मग उदाहरणार्थ आता पूनम गवळी मॅडम आलेत का? त्यांचं आलेत का ते? लोकच येत नाहीत मीटिंगला मेन आणि मग काय होतं असंच होतं. कोणी नावं दिलीत, कोणी नाव न नाही दिली मॅडम, असं. नाही आल्या. मग आहेत का त्यांचं नाव आहे का? हो आहे ना. मग त्यांना फोन करा कोणीतरी. मग आता उदाहरणार्थ पूनम गवळी मॅडमचं आता काल परवा दोघांचं काउन्सिलिंग झालं. त्याच्यातून त्यांना वास्तुशास्त्राचं काहीतरी करावंसं वाटतंय. मग ह्याच्याच रिलेटेड त्यांनी घ्यावं म्हणजे ते तयारी होऊन जाणार आहे. वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी सुरू होणार आहे. आता सगळ्यांनी एक महत्वाचं काम करा. सुदर्शन पिरॅमिडची वेबसाईट बघा, नाहीतर मी दाखवून घेते. मग तुम्हाला जरा लक्षात येईल, की काय आहे. सगळं करून ठेवलंय, पण तुम्ही वाचतच नाही. तुम्हाला वाटतं ध्यान आहे की ध्यानच आहे. तसं काही नाहीये. खूप ऑब्जेक्टिव्हज आणि हे सगळं रेडी आहे आपलं. सविता धर्माधिकारी मॅडम आल्यात का बघा. लोक आलीत की नाही बघून घ्या पटापटा. हे मीटिंगलाच येत नाही कोणी मग मला सगळं रिपीट करत बसावं लागतं. मी आहे मॅडम सविता. नाही आहात ना? हां. त्यांनाही मगाशी म्हटलं वेबसाईट बघून घ्या. तर तेवढं बघूनच दाखवते तुम्हाला. आता सुदर्शन पिरॅमिड वेबसाईटवर जा. विहंगमचेही आहे एमओयू ड्राफ्ट. हां. आता एकदा विहंगमचं तर माहिती आहे तुम्हाला. ते फ्लायर पण असेल 8 पानाचं किंवा 2 पानाचं आहेच आहे. ते पण मराठीतलं केलं खास तुमच्यासाठी. ते पण टाकते मी. पण ह्याचं काही माझ्याकडं ड्राफ्टिंग नाहीये. हे वेबसाईटवरच आहे म्हणून मग इथलं दाखवते. आता हे कोर्सेस ठीक आहेत. कोर्सेस तर तुम्हाला माहितीच आहे. आता सर्व्हिसेस बघूयात आपण सर्व्हिसेस. म्हणजे सगळं काही मोफत करायचंय असं नाही. यातून जे काही काम करणारे त्यांना फायनान्शियल पण मिळवून द्यायचं माझं ऑब्जेक्टिव्ह आहेच. आता सर्व्हिसेसमध्ये बघा. काय झालं? हां. आवर सर्व्हिसेस, स्पीचेस म्हणजे आपण जसं आता बोलवतोय कोणाला, तसं तुम्ही पण स्पीच देऊ शकता. तुमच्या कशावरही. मेंटॉरिंग करू शकता, काउन्सिलिंग करू शकता, रेंटल काही गोष्टी भाड्याने द्यायच्या आहेत पिरॅमिडच्या. कारण आपलं ते जे रिसोर्स आहे, जो काही पैसा तिथे खर्च झालाय पिरॅमिडला, तो प्रोजेक्ट पर्चेस करायला, आत्ताच रिपेअरिंगला 7-8 लाख झाला. ते भाड्याने द्यायचंय ना आपल्याला तिथलं. तर ते पण लिहिलं होतं. कोचिंग लिहिलं होतं, की मुलांना कोच करा, कोणालाही कोच करा. कन्सल्टेशनमध्ये बघा. हे कन्सल्टंट सुद्धा आपण सुरू करणार आहे पिरॅमिडला. पिरॅमिडचे ऑब्जेक्टिव्हज आता सुरू करणार आहे जास्तीत जास्त. पिरॅमिडला तिथे तुम्ही यायचं. आता कोर्सेस सुरू आहेत सध्या, पण इंडिव्हिज्युअल सुरू करायचे. की चला आता नूतन मॅडम आल्या त्यांच्या सवडीप्रमाणे, तर मग तिथे येऊन त्या मनसोक्त 2 दिवस राहतील. नुसती पुस्तकं वाचतील, माझ्याशी काही चर्चा करतील आणि मग त्यांना समजा असं वाटलं, की बाबा काहीतरी आता क्रिस्टलचा विषय त्यांनी काढला. मग चला क्रिस्टल कन्सल्टन्सी घेऊयात. त्यांना कुठला क्रिस्टल चांगला आहे, तर आपले क्रिस्टल कन्सल्टंट इथे आपण बुक करणार. हे सगळं आहे इथे. तुम्ही जरा ही वेबसाईट बघा, बुकिंग आहे ह्याच्यावर. तुम्ही मागू शकता, की मला क्रिस्टल द्या, मला स्पिरिच्युअल द्या, मला ॲस्ट्रोलॉजिकल द्या. तर तिथे बघा आता लर्न मोर ॲस्ट्रोलॉजी, आवर टीम बघा. हे माझं तर पहिल्यांदा आहेच. आता ह्यांचं आहे, अनुराधा इंगळेचं. आता हे सगळं बदलायचंय ना आपल्याला. याच्याकडे कुठं लक्ष द्यायला विचार होता. आता इथे तुमचे येणार आहेत लक्षात घ्या. हे काम पुढे न्यायचंय आता. हे बघा आता हे योगा, फूड न्यूट्रिशन. मी तर आत्ताच हे उघडून बघतीये बघा हे. हे बघा. हाय. बघा तुम्ही. ह्याच्यातनं हे काम सुरू करायला वेळ मिळाला नाही. आता बघा रेकी, क्रिस्टल हिलिंग, न्यूमरॉलॉजी. हे कोणी वापरलंच नाही आणि मग मी पण तिकडे लक्ष दिलं नाही. इथे बुक सेशन आहे. इथे तुमचे फोटो येणार आहेत पुढं चांगलं काम केलं तर. तुम्हाला त्या ह्याला डेव्हलप करायचंय मला. म्हणजे असं काही समजू नका, की सगळं सोशल असणार आहे. सोशलमधनं टेस्टिंग होणार आहे ना. मग इथे हे आता कोणी वास्तू करायचंय, कोणी टॅरोट कार्ड आहे, कोणी रेकी केलीये.
कोणी ऍस्ट्रॉलॉजी आहे केलेली त्यांचं आहेच आहे तिथे, योगाचं आहे इथे. मग हे पिरॅमिडला सुरू करायचंय आता आपल्याला, की तुम्ही येणार. मग नूतन मॅडम आल्या. नूतन मॅडम करतील, मला हे पाहिजे, मला ऍस्ट्रॉलॉजिकल माझं काय दाखवतंय ते हवंय, मला रेकी एक द्यायची आहे लोकांना. तुम्ही ऍक्च्युअल तिथे या, फिजिकली या, हिलिंग घ्या. हिलिंगचा सगळा बेस आहे पिरॅमिडला. डाएट न्यूट्रिशन आहे. तुमचं कोणाचं झालं असेल तुम्ही तिथे देऊ शकता. आणि हे सगळं जरी पिरॅमिडचं आहे तरी प्रोफेशनल आपल्याला ऑब्जेक्टिव्ह नाहीये. पैसा कमवणार, धंदा करायचा ऑब्जेक्टिव्ह नाहीये. बाहेर ₹1000 चालले तर आपल्याला 100नीच घ्यायचे. हे गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवूयात आपण. त्यामुळं एक सोशल प्लस थोडंसं आपलं फायनान्शियल असं पण तुम्हाला असणार आहे याच्यातनं. एकदम मग तुम्ही लगेच बाहेरचे रेट दाखवायचे. जसं पहिल्या कोऑर्डिनेटरसाठी मी असेच प्रयत्न केले. 8 कोऑर्डिनेटर होते. बाबा कोऑर्डिनेटरचं सुरू होऊ देत, कोऑर्डिनेटरचं सुरू होऊ देत. मग त्यातली एक योगाची होती. काही कधीच आयुष्यात एक क्लास घेतला नव्हता कोणाचा आणि ध्यानातनं कसं सोडवायचं सगळ्यांचं सुरू केलं. मग पहिला कोर्स त्यांचा लॉन्च केला. तिथे मॅडम रागवल्या शैलजा मॅडम, "हे काय? ना पर्सनॅलिटी, ना बोलणं, ना शरीरयष्टी. तू काय करती? कोणाला घेती?" एवढे आमचे योग शिक्षक. मी म्हटलं, "अगं होतकरू बघायचं. ज्यांचं सुरू नाही त्यांना सुरू करून द्यायचं. आहे त्यांचं चाललंय ते सुखी आहेत आयुष्यात." पण मग तरी हे सगळं पटवून दिलं. मग लॉन्च केला, तर फीलाच झंझट सुरू झाली, की मॅडम ₹700 बाहेर. अरे पण तुम्ही काय केलंय बघा ना बाहेर 700 तर आपण काही केलंय का? आपला काही अनुभव आहे का? आणि आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? म्हणजे स्पष्ट बोलतेय मी आता, नावं काही घेत नाहीये. मग तिथे मग तरी लॉन्च केला. आणि लॉन्च केलं आणि मग पहिल्याच दिवशी उडाले साधकांच्या हे, की आवाज नाही येत आणि तुम्ही आम्हाला नीट सांगा, आम्हाला रिपीट करा. म्हणून मग फोन केला, की लगेच इगो आला मध्ये. मला म्हणे म्हणजे आमच्या दोघींचंच नाव पण घातलं होतं, की मी ध्यानाचं घेईल आणि तुम्ही योगाचं घ्या. मला लगेच म्हणे, "मॅडम तुमचं ध्यान आहे ना, तुम्ही ते फक्त बघायचं. मला इकडं माझं करू द्यात मला हवं तसं. मी योग्यच करतेय. आम्हाला जसं शिकवलंय तसंच मी करते. तुम्ही नाही इकडं लक्ष घालायचं." मग मला हे झालं, हा किती इगो. अरे मी काय मंगलधेड म्हणून तुमच्या बरोबर आहे का? मी संस्था चालक म्हणून आहे ना तुमच्या बरोबर. का संस्था चालक मी माझी व्हॅल्यू कधी ठेवत नाही, किंमत ठेवत नाही. म्हणून तुम्ही पण मला असंच वागवायचं, एखादी तुमच्यासारखी तुमचीच मैत्रीण आणि जेलसी तिथे आणायची. तू गप्प बस म्हणायचं, तुझं तू बघ, माझं मी बघ. तिथंच मला लगेच शीतावरून भाताची परीक्षा कळली आणि मी लगेच सांगितलं. लगेच आपल्याला प्रोफेशनल फार एकदम एक्सलंट मिळाले. लगेच बदलले शिक्षक आणि मग ते आपले सगळे फ्लायर कॉपी करून त्यांचं सुरू झालं. आपलेच ग्रुप मेंबर मधले लोकं काढले या कोऑर्डिनेटर्सनी. असं करायचं नाही. मी पहिलं सांगतेय. पहिल्यांदा लॉयल राहा. पहिल्यांदा लॉयल राहायचं. आधी डेव्हलप व्हा. मग ग्रो व्हायचा विचार करा आणि ग्रो होताना नेहमी आपण कनेक्टेड राहिलो पाहिजे रूटला. तिथे इगो नको, की माझं पाहिजे, माझं हे पाहिजे. तेवढं आपलं आहे का कॅपॅबिलिटी? हा विचार केला पाहिजे. असे हेतू जर तुमचे असतील ना, कधी आयुष्यात तुम्ही सक्सेस होणार नाही. तुमचा हेतू वेगळाच, इंटेन्शन खूप महत्वाचं असतं. तर हे इथे सगळं केलंय ना, हे काय कोणी पुढे नेलेलं नाहीये. ना साधकांनी ना या कन्सल्टंटनी. म्हणजे मी सुद्धा हे केलं नाही फारसं. कारण आपण एक गोष्टीवर फोकस करतो. जसं आलं तसं आलं. न्यूमरोलॉजी आहे बघा. म्हणजे ह्या तुम्ही गोष्टी शिकलेल्या आहात. इथे चान्स आहे. केव्हा? पहिल्यांदा तुम्ही मोफत द्या. तुमचे ॲटिट्यूड दाखवा. तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करा. तुमचं नॉलेज डेव्हलप करा. आणि मग इथे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. हे सगळं आता सुरू करायचंय. कारण पिरॅमिडची जी ऊर्जा आहे तिथे, त्याला हीलिंग ऊर्जा खूप आहे तिथे. आपल्याला ते काम खूप छान होणार आहे तिथे. आणि ते काही आपल्याला एन-जी-ओ खाली करायचं नाहीये. ते आपल्या स्वातंत्र्याप्रमाणे असणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज मानवी विकास केंद्र
असं आहे त्याचं स्वरूप. मानवी विकास केंद्र. त्याच्या अंडर सगळं मानवी विकास म्हणजे आरोग्य आलं, मेंटल आलं, सायकोलॉजिकल आलं, सायकोसोमॅटिक आलं. एकदा हे वाचा अबाउट. ठीक आहे. कोर्सेस तर इथे आहे तो वेगळाच भाग झाला. आता ची जर वेबसाईट बघितली, त्याच्यावर सगळं ठेवलेलं आहे. ते तुम्हाला सारखं वाचत होते, पण इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे मग तुम्हाला मराठीत केलं मी. इथे सुद्धा सगळं आहे. पण ते तुम्ही नुसतं आपल्या याला बघा टीम आहे इथे. आता टीम सुद्धा बघा. तरी मध्ये मी आता डोनर उडवले. कारण ते डोनर सुद्धा सगळ्यांनी क्रॉस केले होते. ही टीम बघा. आता इथले बाकीचे टीम मेंबर मी काढूनच टाकले करत नव्हते म्हणून बरं का. एक्झिक्युटिव्ह टीम बघा. आधी होते तुमच्यातले सगळे. काढून टाकले कारण कोणी काही करतच नाही. डोनर्सचं सुद्धा मग बदललं होतं सगळं. त्यामुळे त्यांचे फोटो सगळे काढून टाकले. गेट असोसिएटेड आहे बघा. हे वाचा जरा. गेट असोसिएटेड तुम्ही कुठल्या प्रकारे हे फॉर्म होते, काय होतं, काहीच नाही. हे काय बिकम पार्टिसिपंट हे सगळं इथे होतं की व्हॉट्सअप जॉईनिंग लिंक, फील्ड रजिस्ट्रेशन सगळं इथे. बिकम स्पीकर. पण हे आपल्याला WhatsApp वरूनच येत नाही तर हे कुठनं येणार? आणि बघा ऑनगोईंग प्रोग्राम्स, बोधनम. आता इथे टीम बघा. टीम हे झालं. आवर वर्क बघा. आवर वर्क मध्ये ही सगळी 7 सेंटर आहेत. ज्ञानम वर्क बघा. ज्ञानम सेंटर हे आता आपलं फोकस आहे. हे वाचू शकता तुम्ही ज्यांना कळतं ते. हे बघा. मी ज्या वेळेला शाळेत केले वरव्याच्या, त्यावेळेला काय मला असं वाटलं होतं बाई, मला म्हणजे वाटतं की तुमच्यासारखी मी पण आहे ना, मुलांना बाई मी कशी शिकवू? मुलांना काय सांगायचं? मराठीत काय सांगायचं? हे बघा शाळेतले प्रोग्राम. तर याच्यामध्ये उभी राहिले मुलांपुढं. काय पीपीटी दिल्या सगळ्या ठेवून दिल्या बाजूला. आणि मग सुरू केलं. आणि काय त्या मुलांची एनर्जी. हे बघा, एक कॉलेज टीचर येऊन गेलेत आपल्या पिरॅमिड सेंटरला. आता 2 शाळा येतायत. शाळेचे शिक्षक येतायत. एक आता मला फोन करायला सांगितलं होतं बघा. हे बघा ही शाळा ती. छोटी-छोटी मुलं मला जे प्रश्न विचारतात, मी हृदय द्रवून गेलं माझं. आणि त्या मुलांवर माझा जो इम्पॅक्ट पडला, ते केवढं मोठं कार्य असतं. तो मुलगा मला म्हणतो, मी म्हटलं, "काय केलं रे हृदय मेडिटेशनमध्ये? तू काय मागितलं रे?" तर तो मुलगा म्हणतो, "हे बघा हेमंगनला आलेले टीचर, प्रिन्सिपल सकट सगळे आहेत इथे." हे असं आपल्याला हे बघा हे प्रिन्सिपल. डिप्लोमा कॉलेजचे टीचर्स आहेत ते. हे बघा माझं हे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं. ॲक्टिव्हिटी घ्या, गेम घ्या, काही घ्या. त्यावेळेला तुमचं शिक्षण उपयोगाचं काही नाहीये तिथे. ॲक्टिव्हिटीला मदत करू शकता. आणि पहिल्याच सेशनला हे मॅनेजिंग कमिटी मेंबरनी माझी अप्रिसिएशन केली. अहो म्हणे सगळं फीडबॅक टीचरचा किती छान येतोय. तुम्हाला काय आम्ही सोडत नाही आता. आणि एका सेक्शनचे 8,000 दिले त्यांनी. बिलीव्ह मी. 8,000. मी नको म्हणत असताना माझी काही अपेक्षा नव्हती. मी म्हटलं मला गाडी पुरते द्या आले इथवर. 8,000 मिळाले. ह्यांनी सुद्धा डोनेशन मला रामनवमीला पहिला कार्यक्रम झाला. नको, नको म्हणते. 5,000 घेऊन आले सर. पहिली देणगी मला रामनवमीला त्या प्रिन्सिपलने दिली आहे. ह्या अशा गोष्टी. हे मुलं मला ते म्हणतात. मी म्हटलं, "काय रे, तू काय मागितलं रे?" इथे एमओयू ड्राफ्ट वगैरे आहे. तुम्ही हे जरा बघा. इथे बघा पब्लिकेशन्समध्ये किंवा काय पब्लिकेशनमध्येच असेल मला वाटतं एमओयू वगैरे. त्याच्यात सगळं मिळेल. नाहीतर मी मराठीत टाकते. ठीक आहे. तर आता त्याला मी म्हणायला गेले, की "काय रे तू मागितलं हृदय मेडिटेशनमध्ये?" तर तो म्हटला छोटा मुलगा 2री-तिसरीतला. तो म्हटला, "मला की नाही खूप मोठे पैसे हवेत. मी खूप पैसे मला मागितले." म्हटलं, "का रे? पैशाचं काय करणार आहे तू?" तर तो म्हटला, "मॅडम तुमच्यासारखं मला डॉक्टर व्हायचंय." त्याला काय माहिती मी डॉक्टर कुठली आहे? "मला तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचंय." म्हटलं, "का रे? माझ्यासारखं का डॉक्टर व्हायचंय?" तो म्हणतो, "तुमच्यासारखी मग सेवा करेल ना मी माझ्या पैशानी कुठं-कुठं जाऊन." हे काय त्याला सांगितलं होतं का मी सेवा करतीये, काय करतीये? पण पडसाद बघा ना कसे पडतात लहान मुलांवर. आणि मी तिथे ठरवलं, की मला जे वाटत होतं, उलट मी या एनर्जीतून काही शिकतीये आणि किती सुंदर या मुलाला आज माझा इम्पॅक्ट पडला. दुसराही मुलगा म्हटला, "मॅडम मला तुमच्यासारखं बनायचंय." तर तिसरा म्हटला, "तुम्ही मला म्हटलं ध्यान केलं तर सगळं विसरेल." आणि रडायला लागला. म्हटलं, "काय रडायला लागले?" "मग तुम्ही म्हटलं सगळं विसरतं ध्यानाने." "मी कुठं विसरलो?" म्हटलं, "काय विसरलं नाही? काय विसरलं नाहीस तू?" "माझा मामा वारला की हो."
मामाची आठवण आली ना मला ध्यान करताना सुद्धा. मग तुम्ही कसे म्हणता विसरतं सगळं? बघा किती छान प्रश्न असतात मुलांचे. आणि खूप मुलांना म्हणजे खेड्यातली ती शाळा, खूप मुलांना आयाने व्हॅल्यू दिली आहे मेडिटेशनची. त्यांना हे माहिती होतं. मी विचारलं तर म्हणे, "हो, माझी आई घेते. माझी आई सांगते मेडिटेशन का करायचं, करायला लावते." खेड्यातला मुलगा 2री, 3रीतले मुलं 100 मुलं होती त्यावेळेला 1ली ते 7वी पर्यंत. आता त्या शाळेतल्या शिक्षकांना आपण बोलवतोय. त्यांनी मला तारीख दिली आहे 25 20 ते 25 म्हणे आमचं 15 ऑगस्ट होऊ देत. 16 ते 20 मध्ये कधी या म्हणून. मग ह्या शिक्षकांना बोलून काय सांगायचंय? तर पिरॅमिड काय? पिरॅमिडचं उद्दिष्ट काय? मुलांच्या ह्याला कसा काही परिणाम घडेल? मग ध्यानाने काय होतं? मग ध्यान शिकवणार नाहीये मी तिथे, पण एक ओळख सगळी. आणि मग त्यांना आपण काय-काय देऊ शकतो हे सांगायचं. मग त्यांच्या नीड्स काय आहेत? त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत? हे आपल्याला सोडवायचे आहेत. आणि ह्या गोष्टींना तुम्ही असं काही समजू नका तुम्हाला काही जमत नाही. इच्छा असेल ना, तर सगळं काही असतं. पहिली इच्छा असणं. मी हेड ऑफ डिपार्टमेंट होते. मी टीचर जेव्हा निवडायला बसायची कमिटीमध्ये, त्यावेळेला सगळे उगाचच सब्जेक्टचे नॉलेज आणि तुम्ही काय केलं आणि हे काय केलं ते विचारायचे. मी ट्रिकी क्वेशन विचारायचे, की वर्गात एखाद्या मुलाने प्रश्न विचारला आणि तुम्हाला उत्तर आलं नाही, तुम्ही काय करणार आहात? मी ॲटिट्यूड बघायची, ॲटिट्यूड आणि मी म्हणायची, "इफ ॲटिट्यूड इस करेक्ट, एनी अल्टिट्यूड कॅन बी अचीव्हड इन द लाईफ." ॲटिट्यूड डिसाइड्स द अल्टिट्यूड. तुम्ही किती उंची गाठणार आहे ना जीवनात, हे ॲटिट्यूडवर महत्त्व असतं. मग इथे ॲटिट्यूडच सुरुवात होती. मला करायचंय पण मी इथे आहे. मला करायचंय पण लँग्वेज अशी. वाईट वाटून घेऊ नका, पण ह्याला बदला तुम्ही आता. मग माझं नाव मी दिलं नाही, मला असं वाटलं, मला समजलं नाही, मला कळलं नाही. हे ॲटिट्यूड अजिबात बरोबर नाही. हे बदलायचेत आपल्याला आता. पहिल्यांदा ओपन राहायचंय आपल्याला. अरे या तर खरं, बघा तर खरं, काय दरवाजे खुलतायत ते तर बघा. पहिल्याच ह्याला पळ कसं काढायचा? मला जमेल का? आणि मला जावं लागेल का? वेळा काय असणार? 4 फोन आता झाले तिथे हेच सगळं. तर हे महत्वाचं मी सांगितलं आहे. तर आता रेकॉर्डिंग केलंच नाही का? चालू आहे रेकॉर्डिंग. हे सुरू महत्वाचं आहे. आहे ना सगळ्यात जनरल ह्याच्यापर्यंत. अजून शंका काय आहेत आता? कोणी शंका काय विचारली होती? तर हे सगळं आधी बघून घ्या वेबसाईट. मग आता पुढच्या सगळ्यात सांगते. ऑब्जेक्टिव्ह तुमचं खुलवायचं आहे. पहिला हा ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. मला काय करायचंय? माझ्या हृदयाला काय आवडेल? माझ्या हृदयाला कुठं जायला आवडेल? माझ्या हृदयाला काय करायला आवडेल? असं. याच्यामध्ये एक समाजसेवेचं पण ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. मला एक काहीतरी दुसऱ्यांची सेवा करायची संधी मिळते म्हणजे ग्रो टुगेदर. ग्रो टुगेदर. मला काही नावाचं हौस नाहीये आणि मला कशाचीही हौस नाहीये. मला फक्त तळमळ आहे, की आयुष्य सुधारायचं आपलं बास. एकमेकांनी एकमेकांचं आयुष्य सुधारायचं. तुम्हाला हे जमत नाही ती सांगेल. तिला काही जमत नाही तिच्यापासून हे शिकायचं, हिच्यापासून हे शिकायचं. असं ऑब्जेक्टिव्ह एकामध्ये एक येण्यामध्ये. तर हे असं आहे. प्रश्न आहे आता कोणाचा तुम्हाला काही म्हणजे आता प्रश्न विचारायचे नाहीत असं नाही. आता जरूर प्रश्न विचारा. आता जरूर शंका कारण ही वेळ आहे. विचारायची वेळ आहे. त्यामुळे तिथे म्हणू नका, की शंका म्हणजे वायुतत्व असं नाही. डिसिजन घ्यायला वायुतत्व नको. डिसिजन वायुतत्वात नाही सुरू करायचे. कारण शुभस्य शीघ्रम. वेळ बघून आपण एखाद्या कुठल्याही कार्याची सुरुवात करतो आणि वेळेलाच शंका घेतली, की तुमचं फ्लॉप होतं. कारण तुमचा शुभारंभच वायुतत्वात झाला. तुमचा शुभारंभच शंकेने झाला. काही नाही मग त्याचा उपयोग. एकदा डिसिजन घेतला चला ग्रुपला जॉइन झालो. आता तुम्ही विचारा काही जाताना किंवा काही डिसाईड करताना हे असलं आणायचं नाही मध्ये. ओपन राहायचं आणि एनर्जी सगळं आपल्याला हवं ते करून घेते. आपली इच्छा, ॲटिट्यूड फार महत्वाचं आहे. कोणाला काही शंका आहे का? का नाहीये? हा ठीक मला आहे. विचारायचं हां, बोला. हां, विचारा. आता आपण पहिल्यांदा शिक्षक किंवा काय शाळा कॉलेज आपण बघितलेलं आहे. पण जोपर्यंत आपला संपर्क येत नाही शाळांचा किंवा आपल्याला अजून शोध घ्यायचा आहे तो त्या वेळामध्ये आपल्याला इतर आपले ग्रुप्स असतात, मैत्रिणींचे असतात किंवा इतर इतर कोणाचे असतात. तर
त्यामध्ये आपण हे सांगायचं आहे का? समाज म्हणून आपण ह्याच्यामध्ये सांगायचं आहे का? हो, सगळीकडेच सांगायचंय. साधं भिशीची पार्टी आपण ठेवली, भिशी मंडळात जायचंय, सांगायचंय. आपण भिशीची पार्टी ठेवतो तसं बोलवायचं सगळ्यांना. आपल्या घरी बोलवायचं, कोणाच्या घरी बोलवायचं हे सांगायचं. एखाद्या वाढदिवसाला गेलं सांगायचं, लग्नाला गेलात सांगायचं. काय हरकत आहे? आपला वेळ सदुपयोगी पाडायचा आहे ना आपल्याला. हे सांगायचंच आहे ना, आपल्याला ध्यानाला जोडायचंय. मग ध्यानाचं महत्त्व आपल्याला आता अजेंडा पृथ्वीवर काय चाललाय? पृथ्वीवर लागली आग. पळा, पळा, पळा. आपल्याला ते करायचंय. पळा रे, पळा रे, पळा रे. ध्यान करा रे, करा रे, करा रे. हा अजेंडा महत्वाचा आहे ना. बास एवढं केलं तरी सृष्टीच्या संकल्पात आपण सपोर्ट केला. त्या पृथ्वीच्या संकल्पात सपोर्ट केला. हलवलं, शेक केलं. भलं त्यांचं ते राहतील. कोणी पळेल, कोणी म्हणते छे आग कुठली? कोणी म्हणेल अरे आला रे लांडगा आला रे आला. छे असं कुठं होत असतं? कोण म्हणेल अरे हे काय असं होत असतं का? कोरोना झाला की नाही एका क्षणात सगळं जग घरात बसलं. आता आपण काम करून मोकळं व्हायचं. त्यांना पळायचंय पळतील, नाही पळायचं नाही पळतील. मग हाच तर ऑब्जेक्टिव्ह आहे ना. शाळा म्हणजे शाळा नाही धरायच्या. आपल्याला सुरुवातच करायची आहे. तुम्ही आज 10 लोकांना सांगितलं, तुमचा ऊर्जा वाढला. तुम्ही 100 लोकांना सांगितलं, ऊर्जा वाढली. नुसतं ध्यान करा. पृथ्वीवर काहीच घाबरून नाही सोडायचं. सांगायचं की धर्मयुग सुरू झालंय, आध्यात्मिक युग सुरू झालंय, सत्ययुग सुरू झालंय, सुवर्णयुग सुरू झालंय. सगळे सुखीच होणार आहेत. पण सुखाचा मार्ग हा आहे, जो बुद्धांनी पण दिलाय. दुःख हरण्याचा म्हणजे सुखाचा. एवढं सांगायला काय हरकत आहे? मग लवकरात लवकर तुम्ही ध्यानाला जोडलत. मग आपण पंचतत्व का ध्यानी लोकांना देतो? आपण दुसऱ्यांना का नाही देत? आपण म्हणतो आधी ध्यान करा. उद्दिष्टच हे ध्यान जोडण्याचंच उद्दिष्ट आहे ना. मग आधी स्वयंभूत बना ध्यानाला जोडून. मग आम्ही पंचतत्व देतो. काही लोकं नुसतेच पंचतत्व घ्यायला विचारतात. जादू आपण काही करतच नाहीये. आपल्याला स्वयंभूच बनवायचंय आणि ध्यानच स्वयंभू बनवू शकेल. त्यामुळे ते सगळ्यांना सांगायचंच आहे. आता पहिलं ट्रेनिंग कंप्लीट होईपर्यंत काय महत्वाचं आहे, तर तुमची उद्दिष्ट, तुमचे संकल्प पेरणं महत्वाचं आहे. तर मी आता रेकॉर्डिंग बंद करते आणि मग पुढचं बोलते. कारण काय आहे ना,